तूही रे माझा मित्वा या मालिकेच्या 2 मार्चच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला एक इंटरेस्टिंग वळण दिसणार आहे. आपण तर पाहिलंय की ईश्वरीवरती हल्ला झालाय. हो, पण हा हल्ला झाल्यावरती ईश्वरी शुद्धीत असतानाच तिकडे वल्लरी आलेली आहे आणि वल्लरीच्या तोंडून जे शब्द बाहेर पडलेत ते ईश्वरीने ऐकलेले आहेत आणि त्यामुळे बेशुद्ध व्हायच्या आधी तिला आता भूतकाळातलं ते सत्य समजलंय, ज्या सत्याच्या मागे ती इतके दिवस धावत आहे. आणि नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं इकडे ईश्वरी खूप बेचैन आहे आणि ती विचार करते कधी एकदा श्रीकांत धुमाळ यांचा कॉल येईल आणि कधी एकदा ते मला सगळा पुरावा देतील. तिला खूप घाई झालेली आहे सत्य समोर आणण्याची आणि म्हणून ती अस्वस्थ आहे. तोपर्यंत अर्णव काहीतरी त्याचं काम करतोय आणि तितक्यातच श्रीकांत धुमाळचा ईश्वरीला कॉल आलेला आहे आणि तो तिला सांगतोय की कुठे आहेस, नवरा बाजूला असेल तर थोडीशी लांब जा. यावरती ती म्हणते काय झालं. यावरती श्रीकांत सांगतो मी तुम्हाला माहिती सांगायला तयार आहे, हां, पण फक्त आणि फक्त तुला एकटीला. तुझा नवरा जर का तिथे असेल तर मात्र तुला काही मी सांगणार नाही. यावरती ती म्हणते असं काय करताय. त्यावरती तो म्हणतो तुला जर का माहिती हवी असेल, तुला जर का त्यावेळेला काय घडलं असेल हे माहिती हवं असेल तर तुला एकटीला माझ्याकडे यावं लागेल आणि एकटी आलीस तरच तुला सत्य सांगेन. मी तुला लोकेशन पाठवतोय, त्यावरती तू यायचं आहेस. ईश्वरी म्हणते पण का. यावरती श्रीकांत म्हणतो हे बघ, माझं म्हणणं ऐकायचं असेल तर ठीक आहे, नाहीतर तुला पुरावे मिळणार नाहीत. यावरती ईश्वरी म्हणते नाही नाही, मला हवं आहेत ते पुरावे. यावरती तो म्हणतो मग मी तुला जे लोकेशन पाठवतोय त्या लोकेशनवरती पोहोच. इकडे तोपर्यंत वल्लरी सांगतेय तू मला काय ब्लॅकमेल करतोयस. तुझे सुद्धा कच्चे चिठ्ठे माझ्याकडे आहेत, त्यामुळे तू माझे कच्चे चिठ्ठे काढायला निघालास तर मी पण बसलेली आहे. हे बघ, ते सगळं जाऊ दे, पण मी जे सांगते ते करायचं आहे. मी मुद्द्याचं बोलते, ईश्वरीला संपवायचं आहे. यावरती मग तो म्हणतो म्हणजे अर्णवची बायको, पण तिचं तुझं वैर काय. यावरती वल्लरी म्हणते मी मुद्द्याचं बोलतेय, तू पण मुद्द्याचंच बोल. तुला पैसे मिळणार आहेत मी सांगितलंय ना, पण आता माझं हे एक काम कर. यावरती लगेचच काका आता फोन फिरवतात आणि ईश्वरीला मारण्यासाठी बरोबर रीतीने सुपारी देतात. इकडे अर्णवला कळत नाहीये की ईश्वरीचं चाललंय काय, माझ्यापासून काहीतरी लपवतेय का. आणि तो आता तिला विचारतो काय मिस इंदोर चाललेस तरी कुठे. यावरती लगेचच ती सांगायला लागते काही नाही, नमुताईचा फोन आला होता, या सगळ्या प्रकरणामुळे आई जरा अस्वस्थ आहे, तर पटकन मी आईला भेटून येते. नमुताई म्हणत होती की आई जरा अस्वस्थच आहे, म्हणून जर मी गेले तर तिला सुद्धा बरं वाटेल ना. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे त्याला जरा ऑड वाटतं की ही अचानकपणे चालले तरी कुठे, पण तो इतकं काही लक्ष देत नाहीये आणि ईश्वरी लगेचच तिकडून बाहेर पडते श्रीकांत धुमाळ यांनी सांगितलेल्या लोकेशनवरती. यावरती काका सांगतात तुझं काम झालं म्हणून समज, त्या ईश्वरीला संपवायचं आहे, पण प्लॅनिंग काय आहे. मग त्यानंतर लगेचच आता इकडे वल्लरी तिचं जे काही प्लॅनिंग आहे ते सगळं सांगते आणि काका आता लगेचच हे सगळं बोलत असताना कुणीतरी ह्या दोघांचं शूटिंग करते. आता ती शूटिंग करणारी व्यक्ती कोण आहे हे मात्र आपल्याला काही दाखवलं जात नाहीये, पण कुणीतरी या दोघांचं शूटिंग करते इतकं मात्र आपल्याला दाखवलं जातं. आणि त्याच वेळेला आता मात्र फोन फिरवून ईश्वरीला मारण्याची सुपारी दिलेली पण त्या ह्याच्यामध्ये रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड झालेली आहे. ईश्वरी आता ड्रायव्हरला घेऊन निघालेली आहे आणि त्यानंतर जे लोकेशन पाठवले त्या लोकेशनवरती ती आता पोहोचत आहे. पण त्याच वेळेला इकडे आता लगेचच श्रीकांतचा फोन येतोय, एकटी आहेस ना. कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तुझा नवरा तुझ्या सोबत आला तर मात्र तुला कोणताही पुरावा देणार नाहीये मी. यावरती ती म्हणते हो, मी म्हटलं ना की मी एकटीच आहे तर मी एकटीच येत आहे. असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे ईश्वरी कारमध्ये बसते आणि ती विचार करते कधी एकदा हे मला पुरावे देतील. काय करताय, त्यांच्या डोक्यात काय चाललंय तिला कळत नाहीये. इकडे अर्णव विचार करतोय आणि तो आता ईश्वरीचं लोकेशन ट्रॅक करण्याचा विचार करतोय आणि ज्या वेळेला तो ईश्वरीचं लोकेशन म्हणजे त्या ज्या कारमध्ये ती बसते त्याचं लोकेशन ट्रॅक करतोय तर आता हे आउट ऑफ मुंबईच्या दिशेने चालले कार हे त्याला कळलंय आणि तो विचार करतोय ही आउट ऑफ मुंबई का चाललेली आहे, काय नक्की हिच्या डोक्यात चालू आहे. आणि म्हणून आता अर्णव तिला कॉल करतोय पण ती कॉल काही रिसीव्ह करत नाहीये किंवा तिचा कॉल काही लागत नाहीये आणि त्यामुळे मग त्याला जास्त चिंता वाटायला लागलेली आहे आणि तो विचार करतोय काय चालले तरी कुठेही, काहीच कळायला मार्ग नाहीये असं त्याच्या डोक्यामध्ये चालू आहे. तोपर्यंत ईश्वरीला आता इकडे जे लोकेशन म्हणजे त्यांनी पाठवले त्या लोकेशनपर्यंत ती पोहोचलेली आहे आणि ती विचार करत आहे आणि ती ड्रायव्हरला सांगते की एक काम करा दादा,
तुम्ही इथून निघून जा. यावरती तो ड्रायव्हर म्हणतो, मॅडम अहो काय बोलताय, मी थांबतो ना इथे, म्हणजे मी तुम्हाला घेऊनच जाईन. यावरती ती सांगते, नाही मी इथून जाईन, तुम्ही जा बरं. असं म्हणत ती त्या खंडरच्या इथे येते आणि त्या ड्रायव्हरला तिकडून जायला सांगते. ड्रायव्हरला हे थोडंसं ऑड वाटतं आणि तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करतोय, पण शेवटी नोकर माणूस तो काही बोलू शकत नाहीये आणि ईश्वरी आतमध्ये गेले. आणि ती इकडे तिकडे पाहते, कुणी आहे का, श्रीकांत आपल्याला काही आता भेटायला येतोय का. त्याच वेळेला आता इकडे ईश्वरीचा फोन लागत नाहीये, म्हणून आता अर्णव ड्रायव्हरला फोन लावतो. ड्रायव्हरला फोन लावून, कुठे आहात तुम्ही. यावरती ड्रायव्हर आता जिथे कुठे आहे ते लोकेशन सांगतो आणि तो सांगतो की मॅडम एकट्याच आतमध्ये गेल्यात. यावरती अर्णव चिडतो, तुम्ही का त्यांना सोडलं. यावरती तो म्हणतो, नाही त्यांनी काही माझं ऐकलंच नाही, ते आम्हाला म्हटलंय की मी जाते तू जा म्हणून. आता अर्णवला खूप चिंता वाटते आणि जे लोकेशन ड्रायव्हरने पाठवले त्या लोकेशनवरती आता इकडे तो जायला निघालाय. तोपर्यंत ईश्वरी श्रीकांतला कॉल करते, हा कुठे आहात तुम्ही. यावरती श्रीकांत म्हणतो, थोडं पुढे या. आणि त्यानंतर ईश्वरी चालत चालत त्या खंडरच्या इथे येते. बस तिथे आल्यावरतीच तिला सगळं सत्य आणि ती समजली की आपल्या जीवाला धोका आहे. तसं समजलं तिने मोबाईल काढले आणि आपलं लोकेशन अर्णवला पाठवून ठेवले. तितक्याच वेळामध्ये अर्णवला लोकेशन सापडल्यामुळे अचानकपणे तो आता तिकडे पोहोचायला निघालाय. पण इकडे जोपर्यंत ईश्वरी दुसरं काही करणार, पण त्याच वेळेला इथे आता तिच्या डोक्यात मागून वार केलेला आहे. तिच्या डोक्यात ज्या वेळेला वार करण्यात आलेला आहे आणि त्याच वेळेला इकडे आता सगळं तिला आठवायला लागले की हा सगळा प्रकार श्रीकांत धुमाळ यांनी आपल्यासोबत धोका केलेला आहे. आणि फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की श्रीकांतने वल्लरीला कॉल केलेला असतो. हॅलो मॅडम, अहो मला त्या सात्विक फॅशनचा CEO त्यांचा आणि त्यांच्या बायकोचा कॉल आला होता आणि ते मला आता म्हणजे धमकी देत होते. यावरती लगेचच ती म्हणते, काय. यावरती तो सांगायला लागतो, हो ते मला सांगत होते की काही झालं तरी सुद्धा त्यावेळेचे रमाकांत राजेशिर्के प्रकरणाचे सगळे डिटेल आम्हाला पाहिजेत. वल्लरी म्हणते, काय हे सगळं करायची काय गरज पडली. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे तो सांगतो, काय करू काय मी. यावरती ती म्हणते, आता इकडे म्हणजे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी जे सांगेन ना तेवढंच करायचं आहे, मी जे बोलते तेच करा. हे बघा, ज्या लोकेशनवरती तिला म्हणजे तुम्ही बोलवा तितकंच तुमचं काम आहे, पुढे काय करायचं मी बघते. पुढे या सगळ्यामध्ये तिला आता काय करायचं हे मी सांगते. असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, ठीक आहे. आणि त्यानंतर मग लगेचच इकडे डॉक्टर म्हणजे इथे तो सांगायला लागतो की ठीक आहे, मी तिला त्या लोकेशनवरती पोहोचवतो आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं ते बघून घ्या. त्यानंतर मग आता वल्लरीने लगेचच फोन फिरवून त्या गुंडांना लोकेशन पाठवलंय आणि त्यानंतर काकांच्या मदतीने गुंडांना संपवण्याचा हा सगळा तिने प्लॅन केलेला आहे. इकडे तोपर्यंत ईश्वरी बिचारी खाली पडलेली आहे आणि त्याच वेळेला इकडे आता वल्लरी आलेली आहे. म्हणजे त्या खंडरच्या इथून वल्लरी आले, इकडे ईश्वरीच्या डोक्यामध्ये एक वार टाकण्यात आलेला आहे आणि त्याच वेळेला ईश्वरी जवळजवळ बेशुद्ध झालेली आहे. पण असं वल्लरीला वाटते की हिची शुद्ध हरपले, पण ईश्वरी सगळं ऐकत आहे. आणि त्यानंतर गुंड आता वरती बघतायत आणि त्याच वेळेला वल्लरी बोलते, काय गरज होती माझ्या नादी लागायची, तुला खरं तर काही गरजच नव्हती. आणि तरी सुद्धा तू माझ्या नादी लागलीस ना, मग माझं नादी लागून माझं सत्य शोधण्याचा जर का प्रयत्न केलास तर मात्र आता तुला मी सोडणार नाहीये, असं आता ती म्हणायला लागते. त्यानंतर वल्लरी सांगत असते, माझं सिक्रेट कोणीही जाणून घेऊ शकत नाही, अगदी तू सुद्धा नाही. जो कोणी माझं सिक्रेट जाणून घ्यायचा प्रयत्न करेल ना त्याला मी कायमचं संपवलंय. आता तिला असं वाटतंय की याच्यामध्ये ईश्वरी टोटली बेशुद्ध आहे, पण आता ईश्वरी बेशुद्ध नाहीये, ती हे सगळं ऐकतीये याची तिला अजिबात कल्पना नाहीये. ईश्वरीने आवाज पण ओळखलाय आणि ज्या सत्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतोय ते सत्य आता तिला समजलंय. पण ह्या अशा अवस्थेमध्ये त्यानंतर वल्लरी सांगते, घे मरणाला तयार हो, काही झालं तरी सुद्धा आता कोणत्याही परिस्थितीमध्ये तुला या सगळ्यामध्ये आता जिवंत राहायचा अधिकारच नाहीये. असं म्हणत वल्लरी आता त्या खंडरमध्ये निघून गेले आणि त्या गुंडांना तिने आता मारण्यासाठी सांगितलेलं आहे. काही झालं तरी सुद्धा ही बाई जिवंत राहिली नाही पाहिजे, असं म्हणत ती त्या खंडरच्या आत गेले.
तोपर्यंत ईश्वरीने अगदी हुशारीने जे लोकेशन पाठवलेलं असतं वार व्हायच्या आधी, त्या लोकेशनवरती अर्णव पोहोचलाय. बाजूला गुंड. ईश्वरीला या अवस्थेत बघून त्याला आता खूपच मोठा धक्का बसलाय आणि तो आता मिस इंदोर, मिस इंदोर, मिस इंदोर असं म्हणत जोराजोरात ओरडायला लागलेला आहे. त्याला काही कळायलाच मार्ग नाहीये की तिच्यासोबत काय घडलंय आणि आता ताबडतोब तो तिला लगेचच वाचवायला निघालाय आणि तिच्यावरती दुसरा हल्ला व्हायच्या आधीच तो आता गुंडांना मारतोय, बेदम मार देतोय आणि त्यानंतर ईश्वरीला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करतोय. गुंडांना मार दिल्यावरती गुंड तर आता पळून गेलेले आहेत आणि त्यानंतर तो आता मिस इंदोर, मिस इंदोर असं म्हणत तिला उठवण्याचा प्रयत्न करतोय आणि तू इथे कशी पोहोचलीस, काय नक्की घडलं होतं असं तिला विचारतोय. पण त्याच वेळेला मग आता लगेचच ईश्वरी सांगायला लागते, जे सत्य आपण आता शोधत होतो ते सगळं सत्य मला समजलेलं आहे. काय झालं होतं भूतकाळामध्ये आणि काय भूतकाळात प्रकार घडला होता ते सत्य असं म्हणत ती आता सत्य सत्य म्हणत आहे. पण त्याच वेळेला अर्णव चिडलाय आणि तो तिला सांगत आहे की कोणतंही सत्य तुझ्यापेक्षा मोठं नाहीये स्टुपिड. मला तू हवी आहेस माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत. मला सत्याशी काही पडलेलं नाहीये, मला तू हवी आहेस असं म्हणत अर्णवने मोठ्याने रडायला लागलाय आणि ईश्वरी बेशुद्ध पडलेली आहे. ताबडतोब तिला आता लगेचच इकडे तो घेऊन चाललेला आहे हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर ज्या वेळेला तो तिला उचलतो आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी तो आता कारमध्ये ठेवतो. कारच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूला तिला ठेवल्यावरती तो ड्रायव्हर सीटवरती बसलाय, कार चालू करतोय. कार चालू होत नाहीये आणि त्याला खूपच मोठा धक्का बसलाय. जाता आता त्या गुंडांनी कारला काहीतरी पंक्चर वगैरे करून ठेवले जेणेकरून कार अजिबात चालू होत नाहीये आणि त्यामुळे तो चिडलाय. नंतर आपला कोट काढलाय, तो कोट आता तिला मागच्या साईडने बांधून पाठीवर टाकले आणि तो कोट तिला बांधलाय आणि आपल्या पाठीवरती तिला घेऊन तो आता निघालेला आहे. तसाच तिला उचलून तो हॉस्पिटलमध्ये आणतोय. डॉक्टर डॉक्टर असं म्हणत तो डॉक्टरांना बोलवत आहे. ज्या वेळेला तो आता डॉक्टरांना बोलवत आहे आणि डॉक्टर येत आहेत, लगेच स्ट्रेचर आणलं जाते आणि ईश्वरीला त्या स्ट्रेचरवरती ठेवलं जाते आणि अर्णव देवाकडे प्रार्थना करतोय, तिला काहीही नको होऊ दे असं म्हणत अर्णव आता इकडे प्रार्थना करत आहे आणि त्याच वेळेला डॉक्टरांची सगळी टीम सज्ज झाली, तिच्यावरती उपाय सुरू झालेले आहेत आणि ईश्वरीची जी कंडिशन आहे ती क्रिटिकल होत चाललेली आहे. तोपर्यंत इकडे आता डॉक्टर बाहेर येत आहेत. अर्णव म्हणतोय काय झालंय यावरती ते सांगतात, हे बघा मोठे न्यूरोलॉजिस्ट आहेत ना करंदीकर, त्यांना बोलवायला लागेल, बघूया आम्ही त्यांना बोलवतोय. अर्णव म्हणतो तुम्ही नको, मी बोलवतोय. लगेच अर्णव शिर्केंना कॉल करतो, हॅलो शिर्के, करंदीकरांना कॉल करा आणि त्यांना सांगा अर्णवराजे शिर्के यांनी तुम्हाला बोलवले. यावरती डॉक्टर म्हणतात, अच्छा तुम्ही सात्विक फॅशनचे CEO अर्णवराजे शिर्के आहात का? यावरती तो सांगायला लागतो, हो पण सध्या ते महत्वाचं नाहीये, सध्या मी एक नवरा आहे आणि माझ्या बायकोला काहीही झालं नाही पाहिजे इतकं तुम्ही बघा. यावरती डॉक्टर म्हणतात, हे बघा एकदा करंदीकर आले ना की आपण लगेचच उपाय सुरू करूया आणि बघूया काय होतंय ते. तितक्यात शिर्के आलेले आहे. शिर्के आल्यावरती लगेचच आता इकडे अर्णव सांगतोय काय झालंय काय. यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतोय ते की मी करंदीकरांना कॉल केला होता, करंदीकर येत आहेत, तुम्ही नका चिंता करू असं म्हटल्यावरती इकडे आता आजी सांगते, काय रे सकाळपासून आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही कुठे दिसत नाहीयेत. मामा म्हणतो, हो मला पण नाही काही कळलं की हे दोघं जण गेलेत तरी कुठे. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे मामा सांगायला लागतात की शिर्के मला का कॉल करतायत आणि म्हणून शिर्केंचा कॉल आता ज्या वेळेला मामा उचलतो, ज्या वेळेला शिर्केंचा कॉल मामा उचलतो त्यावेळेला त्याला आता शिर्के सांगतात की हॅलो सर, अहो ईश्वरी मॅडमवरती हल्ला झालेला आहे आणि ईश्वरी मॅडमना अर्णव सर हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले आहेत. खरं तर मी वल्लरी मॅडमना फोन केला होता पण वल्लरी मॅडमनी माझा काही फोन उचललेला नाहीये आणि म्हणून मी तुम्हाला कॉल लावलाय. त्यावरती मामा म्हणतात, चिंता करू नका, मी ताबडतोब तिकडे यायला निघतोय असं म्हणत मामा आता तिकडून लगेचच तडक हॉस्पिटलला यायला निघालेले आहेत. इकडे करंदीकर डॉक्टर पेपर चेक करतायत आणि त्यानंतर ईश्वरीला पण चेक करतायत. त्याच वेळेला त्यांना आता ईश्वरीची कंडिशन खूपच क्रिटिकल असल्याचं कळालेलं आहे. अर्णवला खूपच आता भीती वाटते आहे आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे डॉक्टर करंदीकर बाहेर आलेत, मामा तिकडे पोहोचलेत आणि वल्लरी पण तिकडे पोहोचलेली आहे आणि तोचपर्यंत मामा आता सांगायला लागतात, काय झालं डॉक्टर. अर्णव म्हणतो, डॉक्टर ते ठीक आहे ना.
डॉक्टर सांगतात त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे, कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर अर्णवला धक्का बसलाय. तो लगेचच ईश्वरीच्या इकडे आलेला आहे. आता या सगळ्यामध्ये ईश्वरी शुद्धीवरती आल्यावरती वल्लरीचं सत्य आता कसं सांगणार, येणाऱ्या भागात सगळं समजणार आहे.